श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण जीवन चरित्र अध्याय 12वा जिव्हादान व ज्ञानदान। परळी वैजनाथहून फिरत फिरत श्री गुरु कृष्णा नदीच्या भिल्लबडी गावी येऊन पोहोचले। त्या ठिकाणी भुवनेश्वरी मातेचे पुरातन असे मंदिर आहे। तेथे पश्चिम तीरावरील एका औदुंबर वृक्षाखाली राहून श्री गुरु अनुष्ठान करू लागले। सहजासहजी कोणाचे लक्ष वेधणार नाही, त्या बाजूस कोणी फिरकणार नाही अशी झाडाझुडपांनी वेढलेली जागा त्यांनी निवडलेली होती। हे करण्यामागे त्यांचा हेतू असा होता की निदान चातुर्मास पूर्ण होईपर्यंत तरी ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली शांतता स्वस्थता त्यांना लाभावी। त्यांच्या त्या इच्छेनुरूप चातुर्मास तेथे संपन्न झाला। सूर्य झाकला तरी प्रकाश लपत नाही किंवा कस्तुरी लपून वास त्याचा लपत नाही, त्याप्रमाणे एका अलौकिक घटनेने श्री गुरूंच्या तेथील वास्तव्याची माहिती सर्व परिसरात तासाभरात वाऱ्यासारखी पसरली। ती घटना अशी घडली। करवेरी क्षेत्री एक ब्राह्मण राहत होता। तो वेदशास्त्रात पारंगत होता। आपल्या विद्वत्तेने व सदाचाराने त्याने तेथील समाजात मोठ्या आदराचे स्थान मिळवलेले होते। त्याला उतारवयात एक मुलगा झाला। तो मुलगा 1.5 ते 2 वर्षाचा होताच त्याच्या माता पित्याला तो बुद्धिहीन असल्याची जाणीव झाली। ती दुःखी झाली। त्या मुलाच्या 6व्या वर्षीच किरकोळ आजाराने निमित्त होऊन त्याचे माता पिता एका पाठोपाठ एक अशा एका महिन्याच्या अंतराने यलोक सोडते झाले। तो पोरका अनाथ झाला। पिढीजात अशा एका छोट्या वाड्याशिवाय त्याचे म्हणायला कोणीही आणि काहीही उरले नाही। सूर्योदय सूर्यास्त नित्यप्रमाणे होतच होते। ते चक्र आपल्या गतीने चालूच होते। दररोज निरनिराळ्या घरी याचक म्हणून जाऊन तो आपली भूक शमवत होता। त्या मुलाची ही दयनीय परिस्थिती तेथील ब्राह्मणांना पाहावे ना। त्याच्या वडिलांची थोरवी, त्यांचे सदाचरण, अडलेल्या नडलेल्या सहाय्य करण्यासाठी धाव घेण्याचा त्यांचा स्वभाव, या सर्वांची आठवण त्या ब्राह्मणांना अंतःकरणात ताजी होती। त्या आठवणीच्या दबावाखाली त्यांनी आपले सामाजिक ऋण समजून त्याचे मौजीबंधन केले। हे करण्यामागे त्यांचे 2 हेतू होते। पहिला हेतू असा होता की दररोज कोणत्या न कोणत्या घरी होत असलेला धार्मिक विधी प्रसंगी या यज्ञोपवीत धारण केलेल्या ब्राह्मणास भोजनाची निमंत्रण मिळत जातील व त्यास भिक्षा याचना करावी लागणार नाही। दुसरा हेतू असा होता की दैववशात मौजीबंधनानंतर त्याच्या बुद्धीत काही फरक पडला तर पाहावे। पहिला हेतू तर पूर्णपणे साध्य झाला, पण दुसऱ्याच्या बाबतीत सर्वांचीच पूर्णपणे निराशा झाली। विद्याप्राप्तीत तो शून्यावरच राहिला। अन्य विद्यार्थ्यासमवेत शिक्षण घेण्याच्या त्याच्या परीने तो आटोकाट प्रयत्न करीत होता, पण दैववशात पुढची शिकताना मागचे सर्व विसरून जायचा। निर्बुद्धता व विस्मरण यांचे वरदानच घेऊन तो जन्माला आला होता। दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने गेले। त्याला शिकवू पाहणाऱ्यांची व त्या शिकणाऱ्याची झटपट आज ना उद्या यश लाभेल याच आशेने चालूच राहिली। शेवटी त्याला शिकवू पाहणारे कंटाळून गेले। सर्व लोक त्याचा तिरस्कार करू लागले, त्याची हेटाळणी करू लागले। तुझ्या कुळातील पिढीजात विद्वत्तेचा वारसा न आणता पिढीजात वाड्याचे दगड तेवढे डोक्यात ठेवून तू जन्मलास असं म्हणून त्याला हिणवू लागले। विद्वत्तेविना हे जीवन व्यर्थ आहे। विद्याहीनात पशुत फरक तो काय? उपजताच मेला असताच तर बरे झाले असते असं त्याचा सर्वांकडूनच सदा सर्व काळ धिक्कार होऊ लागला। तो तिरस्कार, ती हेटाळणी, तो धिक्कार, ते टिंगलटवाळी हे सगळं काही सहन न होऊन आत्महत्या करण्याच्या इराद्याने एका सकाळीच कोंबडा आरवण्यापूर्वीच त्याने गुपचूप गाव सोडला। दिशाहीन चालू झाली। चालता चालता दुसऱ्या दिवशी रात्री भिल्लवडी येथील कृष्णेच्या पूर्व तटावरील भुवनेश्वरी मातेच्या मंदिरापाशी तो आला। निघाल्यापासून देहत्याग व्हावा म्हणून त्याने अन्न घेणे बंद केले होते। आजचा अन्नत्यागाचा दुसरा दिवस होता। या अन्नत्यागाचा व त्या चालीचा परिणाम आता त्याला जाणवू लागला। पुढे चालणे झेपेल असं त्यास वाटेना, तेव्हा त्याने तेथेच थांबण्याचे ठरवले। भुवनेश्वरी मातेचे दर्शन घेतले। आर्ततेने तो देवीची करुणा भागू लागला। बुद्धिप्राप्तीच्या हेतूने प्रार्थना करू लागला। तू कृपा केल्याशिवाय इथून हलणार नाही, येथेच या अभाग्य जीवनाचा तुझ्या समोर अंत करणार असं म्हणत व रडत तो त्या मंदिराच्या रावळातच अंधार असलेल्या कोपऱ्यात धरणे धरल्यागत बसून राहिला। अशी 3 रात्री त्याने तिथे अन्न पाणी विना घालवल्या।
अन्न पाण्याविना रात्रंदिवस अखंड नामस्मरण करूनही देवी प्रसन्न होत नाही हे पाहून तो अतिशय कष्टी झाला. म्हणू लागला की आपण महापापी आहोत. म्हणूनच तरी या परमदयाळू देवीलाही माझ्यावर कृपादृष्टी फिरवावीशी वाटत नाही. दयेचा सागर तिच्या हाताशी असतानाही माझ्या दिशेने एक शिंतोडाही फेकावंसं वाटत नाही तिला. तो स्वतःवरच चिडला, संतापला. आपणच आपला तिरस्कार करू लागला. पटकन त्याचे लक्ष तेथेच कोपऱ्यात पडलेल्या एका सुरीवर गेले. त्याने ती झटकन उचलली व संतापाच्या भरात आपली जीभ कापून देवीच्या पायाशी ठेवली. जीभच कापल्यामुळे प्रार्थनेचे बोल बाहेरच येऊ शकत नव्हते, पण अंतःकरणात प्रचंड आवाजाने घुमत होते. तो त्या प्रार्थनेत देवीला म्हणाला, आज ही जीभच अर्पण केली आहे. आजच्या रात्रीतही तू जर माझ्यावर कृपा केली नाहीस, मला या यातनामधून सोडवले नाहीस, दर्शन दिले नाहीस, काही मार्ग सुचवला नाहीस, तर माते उद्या सकाळीच ते मस्तक कापून तुझ्या चरणी वाहीन. या जगाचा व तुझा निरोप घे. तूच जर मला जवळ करणार नसेल तर अन्य कोण कसा काय करील. माते कृपा कर, आता अंत नको पाहूस. अशी सारखी देवीची विनवणी करीत असतानाच तो तेथे झोपी गेला. त्या रात्री स्वप्नात देवीने त्याला दर्शन दिले. देवी म्हणाली, बाळा उठ, तू माझ्यावर विनाकारण रागावतो आहेस. तुझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याचे हे फळ तुला टाळता कसं येईल. तुला हे दुःख भोगावेच पाहिजे. तुझे विधी लिखित बदलणे माझ्या हातात नाही. माझ्या शक्तीबाहेरचे ते काम आहे. माझ्या इच्छे अनिच्छेचा तर हा प्रश्नच नाही. विधी लिखित फक्त समर्थ सद्गुरू बदलू शकतात. प्रत्यक्ष श्रीहरीला सद्गुरूंच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागते. तेव्हा तू आता इथे माझ्या पायाशी धरणे न धरता समोरच्या तीरावर औदुंबर वृक्षाखाली एक तपस्वी यतिराज आहेत, त्यांच्याकडे जा. ते साक्षात शिवस्वरूप आहेत. ते नुसत्या दृष्टिक्षेपाने तुझे भवितव्य बदलू शकतील. मात्र तू त्यांना निष्ठेने शरण गेला पाहिजेस. माझी आई, व तू तेथे त्यांच्या चरणाशी अनन्य भावाने शरण जा. येथे बसून राहण्याचा हा हट्ट तू सोडून दे. असं म्हणून देवी अंतर्धान पावली. सकाळी त्याला जाग आल्यावर स्वप्नात पाहिलेले दृश्य त्याच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा दिसू लागले. देवीचा ऐकलेला आवाज पुन्हा पुन्हा त्याच्या कानी येऊ लागला. तो लागलीच तिथून उठला व नदी पार करून समोरच्या काठावरील औदुंबर वृक्षाजवळ पोहोचला. सूर्योदय झाला होता. श्रीगुरु ध्यानस्थ बसलेले त्याने पाहिले. तो धावतच त्यांच्यापाशी गेला. कसलाही विचार न करता त्याने त्यांच्या पायावर आपले मस्तक टेकवले. श्रीगुरूंनी आश्चर्याने डोळे उघडले. तो हा ब्राह्मणपुत्र त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी तू कोण, कशासाठी एवढे सकाळचे इथे आलास असे त्यास विचारले. पण त्याने रात्री जीभ कापून देवीच्या पायाशी ठेवली होती म्हणून त्याला बोलताच येईना. त्याने तोंड उघडून जीभ तेथे नसल्याचे श्रीगुरूंना दाखवले व तो ते पाय सोडता रडू लागला. श्रीगुरूंनी शांत हो असं म्हणून त्याच्या पाठीवरून आपला हात फिरवला आणि लागलीच त्याला आपली जीभ पूर्वरत आपल्या तोंडात असल्याची जाणीव झाली. जीभ येताच त्याने आपली कर्मकथा सांगून मला बुद्धी द्या, ज्ञान द्या अशी प्रार्थना त्यांच्या चरणापाशी केली. त्याची ती ओतप्रोत दुःखाने भरलेली कर्मकथा ऐकून त्या परमदयाळू श्री गुरूंचे अंतःकरण कळवळले. ते म्हणाले, मुला रडू नकोस. तुला बुद्धी पाहिजे ना, ज्ञान पाहिजे ना, मी देतो. मी तुला ज्ञानी करतो, सर्व शास्त्रात प्रवीण करतो. असं म्हणून त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला. हा असा हात ठेवताच त्याच्या अंतःकरणात वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदे आदी सर्वांचे ज्ञान प्रगट झाले. त्याला आपण ज्ञानी झाल्याचा आत्मविश्वास आला. तो ब्राह्मण पुत्र अत्यानंदित झाला. त्याने श्री गुरूंवर स्तुती सुमनांचा वर्षाव करीत त्यांना विनम्रपणे वंदन केले व तेथून तो श्री गुरूंचा मोठ्या मोठ्याने जय जयकार करीत निघाला. त्या तटावर स्नानार्थ आलेल्या लोकांनी तो असं जय जयकार करीत जात असलेला पाहून त्याला थांबवले. त्याला विचारले, तू हा कोणाचा जय जयकार करतो आहेस? त्याबरोबर त्याने हर्षोन्मदाने आपण कोण, कसा होतो, कसा आलो, भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात काय घडले, श्री गुरूंनी जिव्हा देण्याचा चमत्कार कसा काय केला व शेवटी आपल्याला ज्ञानी करून कसे सोडले हे रसभरीत वर्णन तेथील लोकांना ऐकवले. ऐकणाऱ्यांमध्ये काही संशयात्मे होतेच,
त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. त्यांनी ज्ञानी म्हणवतोस तर वेद म्हणून दाखव असं त्याला सांगितले. त्याबरोबर वयाच्या दशकही न ओलांडलेल्या त्या मुलाने अस्खलितपणे शुद्ध स्वराने वेद उच्चारास सुरुवात केली. तेथे उभे असलेल्यांपैकी जाणकारांनी मान्य केले की त्याचा वेदाचा अभ्यास झालेला आहे. हा सर्व चमत्कार ऐकून पाहून ते सर्व श्रीगुरूंच्या दर्शनार्थ धावले. तासा 2 तासातच सर्व गाव तेथे लुटला. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या तेथील वास्तव्याची माहिती केवळ त्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व गावात पसरली. आता याबरोबरच अध्याय 12 या ठिकाणी समाप्त होत आहे. या पुढील अध्यायात पाहूया घेवड्यामुळे सुवर्णकुंभ अशी ही खूपच रसभरीत प्रेमळ कथा पुढील अध्यायात आली आहे. तेव्हा या शृंखलेला तोडू नका. पुढील अध्यायात पुढचा कथाभाग ऐकायला अजिबात विसरू नका.